आहे असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कल्याण रिसॉर्ट येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले। पाहूया सविस्तर वृत्त। या बैठकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, पक्षाला विचारल्याशिवाय कोणत्याही कार्यकर्त्याने सोशल मीडिया जसे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर मेसेज टाकू नये। त्यामुळे पक्षाला व उमेदवाराला त्याचा त्रास सोसावा लागेल। तसेच ही निवडणूक माझी नसून सर्व सातारकरांची व कार्यकर्त्यांची आहे। मी तर एक सामान्य माणूस आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले। यावेळी महाराजांनी केलेल्या कामाचा आढावा ॲडव्होकेट डी.जी. बनकर व श्रीकांत आंबेकर यांनी वाचून दाखवला। या बैठकीत सर्व आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष व जिल्हा परिषदेचे आजी-माजी सभापती सदस्य उपस्थित होते। राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची ही बैठक कल्याण रिसॉर्ट येथे संपन्न झाली। की लोकशाहीमध्ये दर 5 वर्षानंतर निवडणुका या अटळ असतात। कोण विजयी होतं, कोणाचा पराभव होतो। प्रश्न विजय किंवा पराभवाचा नाही, प्रश्न तत्वाचा आहे। आणि प्रश्न किंवा विषय हा सर्वसामान्य माणसांच्या आणि या संपूर्ण भागाच्या प्रगतीचा आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कोणी कुठल्याही पदासाठी आपली उमेदवारी जाहीर करू शकतो, याचा अधिकार आहे। पण बारकाईने आपण थोडंसं विचार करणं गरजेचं आहे की उदयनराजेंना नेमकं निवडून द्यायचं कशाला। म्हणजे मी तुमच्या भूमिकेत असताना मी असा विचार केला असता की द्यायचं कशाला, आणि का इतर जी बाकीचे कोण आता उमेदवार असतील का त्यांना द्यायचं नाही। प्रामुख्याने ज्या वेळेपासून मी समाजकारणाला सुरुवात केली त्या वेळेपासून कधी राजकारण केलं तर फक्त समाजकारण, ते सुद्धा जनहिताकरता, ज्याच्यातून लोकांचं कल्याण होईल, या संपूर्ण भागाचं कल्याण होईल, या जिल्ह्याचं कल्याण होईल। आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून गेले 20-25 वर्ष मी वाटचाल करीत आहे। मी असं म्हणणार नाही की मला पोचपावती द्या, उलट मी असं म्हणेन जगायचं तर कसं आपल्या स्टाईलने जगायचं, आणि ते सुद्धा असं। कोणी काय म्हणे मला काही फरक पडत नाही। हा प्रत्येकाची स्टाईल असते। आता रजनीकांतची स्टाईल आहे ते चालतं, सलमानची अशी स्टाईल आहे, आणि मी असं केलं ते चालतं। पण असू द्या, हे कधी मी का करतो माहिती आहे की आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात मी लढलो, उद्याही लढणार, कधी कोणाचं वाईट केलं नाही एवढ्यासाठी, आणि कधी भविष्यात करणार नाही। माझ्याकडनं माझ्या ताकदीवर सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्यासारख्यांच्या पाठिंब्यावर जे काय तुमच्याकरता करता येईल ते करणार। अनेक अशा गोष्टी आहेत त्याच्याकरता मी हे करत असतो। उगीच आपलं पुष्कळ्या मानण्याकरता बरेच लोक करतात, बघितलं काय, तसलं काय नाही। एवढंच ह्या प्रसंगी सांगतो।